ॲक्च्युली श्रीमद भागवतामध्ये 11 रुद्रांचं वर्णन आहे. जेव्हा ब्रह्माजी सृष्टी क्रिएशन करत होते तर पहिले 4 कुमार जन्माला आले. पहिले नारद आले, नारदानंतर 4 कुमार जन्माला आले. तो कुमारांना सांगितलं की तुम्ही काय करा, सृष्टी क्रिएशन करा. तो कुमार काय म्हटले की आम्ही अजीवन ब्रह्मचारी राहणार आहे, आम्हाला नका हे नका सांगू आम्ही. आणि मग त्याच्याबद्दल त्यांना राग आला की माझीच पुत्र असून माझं ऐकत नाही. म्हणून त्यांच्या भुयातून एक बालक जन्माला आलं, नीळवर्णी. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये, अध्याय मला आठवत नाही. तर तिथं रुद्रांचा जन्म झाला आणि झाल्यानंतर त्यांनी विचारलं मी काय करू, तर ते म्हणले क्रिएशन कर, म्हणजे सृष्टी कर. तर याने तामसिक सृष्टी क्रिएशन करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये इचू इंगळं, भूत प्रेत, यक्ष राक्षस यांना जन्म दिला. तर एका मुहूर्तानं, एका सेकंदानंतर आले, अरे तू तर मोठी आघोरी सृष्टी निर्माण करतो, स्टॉप कर. आणि मग केल्यानंतर काय करू, तर ते म्हटले तू आराधना करू, भगवान विष्णूंची आराधना कर. आणि मग तेच महादेव 11 रुद्रामध्ये येतात आणि 11 रुद्रांच्या 11 रुद्रांनी याचं वर्णन आहे. तर ती इन्क्लुड महादेव आणि रुद्र एकच आहे. पण रुद्रांचा महादेव आहे ना, सदाशिव धामामध्ये शाश्वत धामासाठी असतात. देवामध्ये देव महादेव. जसं तुझ्या घरामध्ये तुला 2 नावानं ओळखले जातात, बाहेर कोणी तुला चिंट्या म्हणेन, घरामध्ये पिंट्या म्हणेन, तसं महादेव आहे. जेव्हा त्यांना भौतिक इच्छा द्यायची असेल तर रुद्र अभिषेक घातला किंवा रुद्रमाळाचे चॅन्टिंग केले तर रुद्र अभिषेकाद्वारे किंवा त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण होतात. पण तुम्ही ऑनेस्टली महादेवाची उपासना करता तर त्यांचं जे कैलास लोक आहे, जे सदाशिव धाम आहे, त्यांचा निवास भेटतो. म्हणून महादेवाची उपासना करताना तुमच्या डिझायर्स काय, इच्छा काय आहे, त्याच्यावर तुमचा रिझल्ट निर्भर आहे. लक्षात येतो तुमच्या? म्हणून देवता काय बघतात, तुमच्या चेतने बघतात. बाबा निस्वार्थपणे मला प्राप्त करण्यासाठी आलं तर माझ्या लोकांची प्राप्ती, पण याला माझ्याकडून काहीतरी आवळा देऊन भोपळा मागायचा आहे. काय आवळा देऊन भोपळा मागायचा आहे, तर त्याला ते देतात. मग आपण श्रावण सोमवार, हरतालिका, आता यांचं सीझन येते श्रावण महिन्यात. 1 महिना श्रावण आणि बाकी महिने रावण. 1 महिना कोंबडा खात नाही, पण 1 महिन्यानंतर बापरे कोंबडे बकरे मरून जातात. तर त्याला काय अर्थ नाही. महत्त्वाचं आहे की तुमच्या डिझायर्सवर डिपेंडन्स आहे आणि त्याच्यामध्ये एकच आहे, रुद्र आणि शंकर. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन.